सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीला पोहोचले। सीजीपीच्या जंतर मंतर येथे आंदोलन सुरू झाले आहे। सीजीपीच्या समर्थकांनी आंदोलन प्रेम आणि शांतीच्या मार्गाने पुढे घेऊन जाऊ असं म्हटलंय। कॉकरोचेस इज कम हे असे एक्स हँडलवर लिहित समर्थकांनी म्हटलंय की दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलनास परवानगी दिली आहे, त्यामुळे देशभरातील युवा कार्यकर्ते तेथे एकत्र येतात। आता पोलिसांनी अभिजित दिपके यांना अटक न केल्यामुळे संसद भवन मार्गावरील पोलीस स्थानकात दिपके यांना जाण्याची गरज नाही असे त्यांनी म्हटले की कॉकरोचेस येत आहेत, धर्मेंद्र प्रधान जात आहेत। अभिजित दिपके ज्या विमानातून आले ते विमान जेव्हा लँडिंग होत होतं तेव्हा मी आलोय, माझी प्रतीक्षा जंतर मंतरवर करा, सोबत पुस्तक आणि तिरंगा आणायला विसरू नका। त्यांनी म्हटलंय की पोलिसांना फूल द्या हे करुणा आणि आभार यांचे प्रतीक आहे। आम्हाला प्रेम आणि शांतीने लढा जिंकायचा आहे। लडाखेतून आलेले शिक्षातज्ञ सोनम वांगचुक यांनी कॉकरोचेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना विमानतळावर अटक होईल अशी शक्यता वर्तवली होती, पण कॉकरोचेसचा गेम झाला अशी प्रतिक्रिया उमटत आहे। आता जंतर मंतर येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान राजनीतिक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी म्हटलंय की कॉकरोच जनता पार्टी कोणताही पक्ष नाही, जनतेपासून वेगळे काही नाही, हे आंदोलन नाही तरीही ऊर्जेचा एक स्रोत आहे। ही झलक तानाशाही हल्ल्यापासून लोकशाहीला वाचवू शकते। ही लहर नाही तर अंतर्गत धारा आहे, याकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।